चिकन कटलेट आता टेस्ट करतो. वाव वाव, अमेजिंग. ओके, नाइस. नाइस. फाइव ऑन 10. नाइस. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. आणि आज सर्दी आहे, सर्दीमुळे जरा घसा बसलाय, आवाजात थोडासा डिफरन्स वाटेल. आणि सर्दीमुळे ना नाक गळतंय, पाणी गळतंय, इतका त्रास होतोय ना काय सांगू. पण ठीक आहे यार, होता है, लाईफ आहे, चलताय. तर आज मी आहे किचनमध्ये, म्हणजेच आहे किचन व्हिडिओ. आणि किचन व्हिडिओमध्ये काय आहे सांगू का, जो तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा दिसणार आहे ते आहे छोले चिकन. छोले चिकन का, तर काल मी ना छोले बनवलेले, काल मंडे होता. तर हे बघा ना, थोडंसं उरलं, आणि थोडंसं काय, थोडंसं म्हणजे अगदी 2 माणसांचं, जास्तच उरले. मग अर्णवने आज आणले चिकन. आता म्हटलं काय करूया, मग म्हटलं छोले आणि चिकन एकत्र करूया. त्या निमित्ताने छोले पण संपतील आणि चिकन पण होईल, मुलांना पण आवडेल कालच्या डिशपेक्षा. कारण कालची भाजी आज मुलं खाताना नखरे करतील, त्याच्यामुळे व्हरायटी म्हणून छोले चिकन बनवूया. आणि सोबतीला अजून काहीतरी करता येईल. चिकन अर्णवने 1 किलो चिकन आणलंय. हां, हे बघा. तर अर्णवने ना 1 किलो चिकन आणलंय आणि मी ते स्वच्छ धुवून घेतलंय. पुढचं अजून काहीच केलेलं नाही, फक्त स्वच्छ धुवून ठेवलंय इथे. तर आता मी छोले चिकनसाठी लागणारं साहित्य सर्व जमवते. आणि सोबतीला ना मी बनवते आज व्हेजिटेबल चिकन कटलेट. म्हणजे ज्याच्यात चिकन पण असेल, व्हेजीस पण असतील आणि कटलेट सुद्धा होईल. मग ते मुलांना आवडेल. आणि माझं मेन म्हणजे महत्त्वाचा माझा मुद्दा आहे की माझे छोले संपवायचे आहेत यार, इतके छोले उरलेत. तर ठीक आहे ना, म्हणून मग ते पण संपेल आणि माझी रेसिपी पण होईल. आणि शिवाय तुम्हाला पण मला दाखवता येईल छोले चिकनची रेसिपी. म्हणून लगेच स्टार्ट करूया. आता मी सगळं साहित्य घेते, तयारी करते आणि मग पुन्हा येते. तर हे बघा, मी आता झाली माझी तयारी. 2 टोमॅटो घेतलेत, 2 कांदे घेतलेत, अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे. आणि थोडासा खडा मसाला घेतला. आज तेजपत्ता संपलाय म्हणून तेजपत्ता नाही आहे. आणि जिरं, लवंग, काळी मिरी, दालचिनी, 2 इलायची आणि चक्री फूल घेतले, जे आहे ते घेतले. हां, तर घरात जे आहेत तो गरम मसाला आपण वापरू शकतो किंवा मग पॅकेटवाला पण वापरा. पॅकेटवाला थोडासा वापरणारच आहे मी. आणि एक गोष्ट, छोले मसाला बनवताना ना, छोले फक्त आपण बॉईल करून घ्यायचे. आता माझ्याकडे ते उरलेत म्हणून मी ते उरलेले वापरते. पण जेव्हा आपण छोले चिकन बनवतो ना, तेव्हा छोले घ्यायचे, मग ते 2 शिट्ट्या मारून घ्यायचा, म्हणजे छोले छान बॉइल्ड होतात. आणि मग बॉईल छोले वापरा. आता माझ्याकडे उरलेले छोले आहेत म्हणून मी तशी रेसिपी करते कंटिन्यू. पण तुम्ही जर छोले चिकन बनवणार असाल तर ते उरलेलंच पाहिजे असं काय नाही. तुम्ही छोले घ्या, रात्रभर भिजवा, सकाळी बॉईल करा, 2 कुकरला शिट्ट्या मारा, 2 शिट्ट्यांमध्ये छोले शिजतात. सॉरी, फंबल तर माझ्यासोबत होणारच ना, मेरे साथ नहीं होगा तो किसके साथ होगा. तर मग आणि छोले चिकन बनवा. चला आता रेसिपी कंटिन्यू करूया. चला, तर आता मी ठेवली कढई तापत. कढईत मी 1 आणि अर्धा चम्मच तेल घालणार आहे. तेल तसं तुम्हाला माहिती, मी 1 पळीच वापरते, पण आज थोडंसं जास्त वापरणार आहे, 1 आणि अर्धा. आता सर्वात आधी मी खडे मसाले घालून घेते. गॅस बारीक करायचं, तेल जरा तापलंय ना, खडे मसाले घालून घ्यायचे. छान. कॅमेरा थोडासा आम्ही लांब ठेवणार आहोत कारण खडे मसाले उडतात. आणि लगेचच कांदा घालून घेतलाय. कांदा छान परतून घ्यायचा, अगदी ब्राऊन होईपर्यंत. हा बघा, आता कांदा छान लाल झालाय, तेलापासून वेगळा होऊ लागलाय. आता या स्टेजमध्ये ना मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ना, ती टाकते 1 चमचा भर. आणि ती छान आता मिक्स करून घेऊ. बघा, तेल छान वेगळं होऊ लागलं. अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून झाली की जास्त नाही त्रास करून घ्यायचा, लगेच टोमॅटो घालून घ्यायचं.
माझं ना स्किन केअर चालू आहे आणि स्किन केअरमध्ये असं चेहऱ्यावर उडतं ना तेव्हा खूप भीती वाटते. मस्त फोडणीचा सुगंध सुटलाय. तर मी ना मीठ टाकलं 1 चम्मच आणि कॅमेरा चालू करायला विसरली, म्हणून पुन्हा तुम्हाला दाखवायला मीठ घेतलंय. तर 1 चम्मच मीठ घालून घ्या आणि त्यात मध्ये लगेच चिकन टाका. चिकन थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे मसाल्यामध्ये आणि नंतर मग बाकीची प्रोसेस करायची आहे. जे जुना मसाला होता ना त्याच्यात मी चिकन घालून अगोदर घेतलंय, मसाले नंतर घालणारे, फक्त मीठ घातलंय आणि चिकन छान फ्राय करून घेतलं मसाल्यांमध्ये. म्हणजे चिकन ना सॉफ्ट आणि ज्युसी होतं. नाहीतर आपण काय करतो, मसाले घालतो, पाणी घालतो ना, तर आतून जी मजा येते चिकनची ती अशी व्हाईटच राहते, आतपर्यंत ज्युसी झाला पाहिजे. म्हणून चिकन पहिला कधी पण फ्राय करून घ्यायचं थोडंसं. चला तर आता हे बघा चिकन छान भुनून झालंय आणि मी मसाले काढलेत. हा आपला कोल्हापुरी मसाला आहे, घरचा मसाला आहे, हा गरम मसाला आहे, जिरा पावडर, धणे पावडर आणि हळद. मीठ मी ऑलरेडी घातले. ते सर्व मसाले याच्यात आपण छान परतून घेऊ. आणि सोबतच लगेच आता चिकन छान फ्राय झाले, तर सोबतच आता ह्याच्यात आपण छोले पण घालून घेऊया. आता मी हे सर्व छोले ह्याच्यात घालून घेते उरलेले. पाणी घालते. चला तर आता मी ह्याच कढईत पाणी घेतलंय आणि कढईतूनच पाणी घालते. आता मला 4 माणसांसाठी बनवायचे. तर हे छोलेचा जो डार्क कलर होता ना तो चिकनला पण आलाय. हा बघा. आणि ह्याच्यात थोडीशी चिंच घालूया आपण. जसं दाल चिकन मध्ये आपण थोडंसं चिंच घालतो त्या दालच्याला मजा येते ना, तसं मी ह्याच्यात पण थोडंसं चिंच घालणार होती, पण आता माझ्या लेकानी, कॅमेरामॅन आहे ना आता तो, त्याचा पप्पा गेला आता तो आला, तर त्यांनी सांगितलं की नो चिंच. त्यामुळे मग मी लगेच चिंच कॅन्सल केली आहे. आपली रेसिपी जशी ॲज इट इज मी तुम्हाला दाखवली आहे तशीच आहे. चिंच मी नाही घातली आहे. मस्त सुगंध सुटलाय घरभर. त्याला आता आपण एक उकळी आली की झाकण मारून थोडं शिजू देऊया. तर चिकनला उकळी आली आणि उकळी आल्यावर मी चिकनला झाकण ठेवलेलं आहे. चिकनवर झाकण ठेवून मस्त 10 मिनिटं शिजू द्यायचं. चिकन छान शिजलं पाहिजे. त्यानंतर आपण कुकर खोलूया. कुकर म्हणजे झाकण खोलूया. चला तर आता 10 मिनिटं झाली. छान आटलंय चिकन. आता मी चेक करते. माझं ना हे तुटलंय लीड. ठीक आहे, होतंय त्याच्याने सुद्धा काम. जपायचं, हातावर वाफ आली नाही पाहिजे. हे बघा काय मस्त झणझणीत छोले चिकन रेडी आहे. हे आहे पप्पाचं ताट, हे आहे आर्णवचं ताट आणि झाला आमचा स्वयंपाक रेडी. आता खाऊन सांगा ना कसा झालाय तो. बसा ना तिथे. ओके. काय चिकन कटलेट. चिकन कटलेट आता टेस्ट करतो. वाव वाव. अमेजिंग. ओके, नाईस. नाईस. 10 out of 10. व्हेरी गुड. काय म्हणाले मला 10 सांग. out of 10 चिकन कटलेट. म्हणजे छान झालंय. येस. आणि छोले चिकन कसं झालंय. छोले चिकन खाते अजून. कुकुंबर पण छान झालं. 10 on 10. 10 on 10. मग आता छोले चिकन कसं झालंय ते सांगा ना. फाइव on 10. नाईस. गोल्डन थम्स अप दिली त्यांनी. तू पाहिलंस का. थंब दिली थंब. नाईस. भाई मेरे लिए तो गोल्डन थंब हुआ. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करत जा. आता मला भूक लागली राणीचं आणि माझं ताट पण वाढून झालंय, त्याच्यामुळे आता जेवून घेते पहिली बाई. चला तर मग बाय.